स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजची व्हिडिओ म्हणजे आपली पालखी सोहळा, पालखी मिरवणुकीची असणार आहे। कारण आज आहे शिवजयंती। आजची तारीख म्हणजे 19 फेब्रुवारी। आज याच दिवशी आपल्या महाराजांचा, शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता आणि ही 19 फेब्रुवारी तारीख म्हणजे तारखेप्रमाणे आहे। आणि ही शिवजयंती आपण आपल्या गावामध्ये साजरी करत असतो। चला तर आपण आता पालखी सोहळा पाहूया। सर्वप्रथम आपण आपल्या घरी साजरी केलेली छोटी शिवजयंती म्हणजे आपल्या महाराजांची ती आपण पाहूया। बघा, ही आपली छोटी सजावट आपण इथे केलेली आहे। कारण आज आहे 19 फेब्रुवारी, शिवजयंती, शिवजन्मोत्सव। आणि याच निमित्ताने आपला जो कार्यक्रम होणार आहे तो इथे मंदिराच्या समोर होणार आहे। तिथं आपण स्टेज वगैरे केलेला आहे, भव्य पताका वगैरे लावून अशी तयारी जोरदार केलेली आहे। आणि इथे गुड्डू भाई बसलेला आहे। गुड्डू तयारी झाली का बाहेरची? झाली ना? गुड्डूचा लुक बिग एक नंबर दिसते भावा, एक नंबर। शिवराय मना मनात, शिवजयंती घराघरात, एक नंबर। आवडला आपल्या कुर्ता, एक नंबर आहे। मला पण पुढच्या वर्षी ट्राय करायला लागेल। मी आता फॉर्मल ड्रेस घातलाय, पण जाऊ दे, पुढच्या वेळेस ट्राय करू। गुड्डू कुठून घेतला? मस्त आहे, मला आवडला। पनवेलची? ओके भावा, आता बाहेर जाऊया, बाहेरची आपण तयारी बघूया। तर मित्रांनो, झालं असं की पालखीला शिवाजी महाराज आणि मावळे जे बनले होते त्यांची आपण बसलो होतो तयारी करत। त्यामुळे मला निघायला थोडा उशीर झाला, म्हणून आपल्याला व्हिडिओ पुढून सुरुवात करायला लागली। आवाज तर नसेल येत, पण जाऊ द्या। पालखीमध्ये महाराजांची गाणी लावल्यामुळे आपला आवाज का जास्त येत नव्हता, त्यामुळे व्हिडिओमध्ये बोलणं तुम्हाला कमी दिसेल। तर मित्रांनो, आता आपली पालखी आलेली आहे आपल्या चेडोबा मंदिराची। इथे चेडोबा मंदिराची आपण देवाचे दर्शन घेऊ आणि त्यानंतर आपली पालखी नानाची इथे जाणार आहे। नानाने आपल्यासाठी खास चहा पाणी नाश्त्याची सोय केलेली आहे। चहा वगैरे घेऊ, नाश्ता करू आणि आपली पालखी परिक्रमा परत आता आदिवासी वाडी मंदिराची इथे आपली पालखी घेऊन जाणार आहोत। तिथे ऑप्शन वगैरे होईल आणि परत एकदा आपण आपल्या गावामध्ये पालखी घेऊन जाणार आहोत। तर परत एकदा व्हिडिओ काढत काढत आपला चहा प्यायचा राहून गेला, त्यामुळे पालखी पुढे गेली आणि इथे सुद्धा आपल्याला शूट करता आले नाही। इथं हा मंदिर आहे, मंदिराजवळ आपली पालखी आली आणि आता आपल्या गावामध्ये चालले। गावामध्ये आता खालून परिक्रमा मारून झाल्यानंतर आपली पालखी आपल्या स्टेज जवळ म्हणजे मंदिराची तशी परत येऊन थांबेल आणि त्याच्यानंतर आपला कार्यक्रम सुरू होतील। सेम
कोणता बचत गट? कोणता बचत गट? ग्रुप आहे का? चला चला, बोल जय भवानी, जय शिवराय. आमचं मावळा बघा, चष्मा लावलाय मावळ्यानी. टोपी नीट लाव रे. शाबास. चल चल आता चल. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी, जय शिवाजी. अरे अरे. महाराजांचे गाणी गात गात तसेच शिवगर्जना घोषणा देत आपला शिवजयंती कार्यक्रम खूप आनंदाने पार पडत आहे. तर मित्रांनो, आज आपला कार्यक्रम स्थळ तिथे आपला शिवजयंतीचा कार्यक्रम पार पडणार आहे. आणि जे जे कार्यक्रम होणार आहेत त्याची सेपरेट व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहे. ते तुम्ही आवर्जून पहा. हर्षद दुर्गे हे सुद्धा आपले साथीदार आहेत आणि हे सुद्धा ब्लॉग बनवत असतात. त्यांच्या यूट्यूब चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्यांना सुद्धा तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. ए बंधू लाव. हवाय 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 हवाय, लाव लवकर. खतम खतम. ए तुम्ही पालखी बरोबर थांबा, जाऊ नका पुढे पुढं. कुणाल भाईने घेतली बाबा पालखी. आता कुणाल भाई काय चिकना दिसते ना टोपीमध्ये. चला चला चला, लवकर. जास्त फोटोशूट करू नका, लवकर चला. थँक्यू फोटोग्राफर. शिवाजी महाराज की जय. भवानी जय. हर हर थोड्याच वेळात आपला हा आता पालखी सोहळा कार्यक्रम पार पडेल.
तर मित्रांनो, आपला पालखी सोहळा हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. जसं आपला पालखी कार्यक्रम तुम्ही पाहिला, तसंच आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे व्हिडिओ सुद्धा नक्की पहा. भेटूयात मग एका नवीन व्हिडिओमध्ये.